सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। पितळखोरे लेणी पुरातन कलेचे दुर्लक्षित सौंदर्य। दिनांक 10 मार्च रोजी सह्याद्री प्रतिष्ठान मधील सहकारी दुर्गसेवकांबरोबर बऱ्याच वर्षानंतर पाटणा देवी जंगलातील डोंगरावर असलेल्या पुरातन पितळखोरे लेणी पाहण्याचा योग आला। आजपर्यंत बऱ्याच वेळा या लेण्या मी पाहिल्यात, परंतु त्यावर लिखाण कधी केलं नव्हतं, म्हणून हा लेखन प्रपंच। खरं तर पाटणा देवी परिसर गौताळा अभयारण्य अनेक निसर्ग निर्मित सौंदर्यानं आणि मानव निर्मित पर्यटन स्थळांनी परिपूर्ण झालेला आहे। या भागात केदारकुंड धबधबा, धवलतीर्थ धबधबा, ऐतिहासिक कनेरगड, पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर, चंडिका देवीचं पुरातन मंदिर पर्यटकांना खुणावत असतात। मात्र तरी देखील पाहिजे तेवढा या भागाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास झालेला नाही। असो, दिनांक 10 मार्च रोजी सकाळी आमचे दुर्गसेवक सहकारी यांच्या आग्रहाखातर पितळखोरे लेणी ट्रेक करण्याच्या उद्देशानं आम्ही चाळीसगाव येथून रवाना झालो। सोबत श्री संजय साठे सर, सचिन दादा पाटील, जितू भाऊ वाघ, संभाजी पाटील, SB चव्हाण, गणेश भाऊ आडाव आणि कवळासे सर असे सहकारी होते। आम्ही इतर सगळे चायना गेट चित्रपटातील कलाकारांप्रमाणे 50शी पार केलेले आणि त्यातीलच तरुण हिरोंप्रमाणे एकमेव तरुण गजानन मोरे असे एकंदरीत अवस्था होती। पाटणा देवी इथं पोहोचल्यानंतर देवीचं दर्शन करून देवी मंदिराजवळ असलेल्या नदीच्या पलीकडून धवलतीर्थाकडे जाणारी पायवाट सोडून उजव्या बाजूला वळणाऱ्या पायवाटेनं सरळ चालत पितळखोऱ्याकडे जाणाऱ्या खड्या चढणीला सुरुवात केली। सकाळची वेळ आणि हवेत थोडा गारवा असल्यामुळे चढाई करायला आल्हाददायक वाटत होतं। निसर्ग सौंदर्यावर गप्पा गोष्टी करत वैयक्तिक एकमेकांची थट्टा मस्करी होत असल्यानं काही वेळातच सहजपणे उभी चढण चढून आम्ही पठारावर आलो। या पठारावर सभोवतालचा संपूर्ण परिसर अत्यंत विलोभनीय असा दिसत होता। समोरच्या बाजूला आमच्या सगळ्यांचा आवडता कनेरगड आपुलकीची गार हवा आमच्या दिशेनं पाठवतो आहे की काय असंच वाटत होते। तसेच पाटणा देवीच्या परिसरात असलेल्या 9 ग्रहांची 9 शिखरे एका दृष्टिक्षेपात नजरेत सामावत होती। या प्रत्येक शिखरावर वेगवेगळ्या देवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत, म्हणजेच या देवता इथं वास करतात। या 9 ग्रहांच्या 9 शिखरांच्या सानिध्यात या परिसरात खगोलीय अभ्यासप्रेमींसाठी रात्रीच्या वेळी आकाशातील तारे तारका अत्यंत स्पष्ट दिसतात असे अनेक खगोल अभ्यासकांचं मत आहे। म्हणून बऱ्याच ठिकाणाहून खगोलीय अभ्यासक या भागात राहून आकाश मंडळाचा अभ्यास करण्यासाठी देखील येतात। ही शिखरे आम्ही डोळ्यात सामावून घेत वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्यांचे फोटो इथं काढली आणि पठारावरून सपाट पायवाटेनं पितळखोरे लेणी गाठले। लेण्यांजवळ जाताच लेण्यांची भव्यता, तेथील गारवा मनाला आत्मिक समाधान देत होता। थोडा वेळ बसून आधी पोटपूजा केली। थोडा आराम केल्यानंतर सर्व 14 लेण्या आम्ही त्यावर चर्चा करत गप्पा मारत बघितल्या। या लेण्या भारतातील सर्वात पुरातन लेण्या असल्याचं येथील माहिती फलकावर नमूद करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे हिनयान शैलीच्या या लेण्या असून येथील एका विशाल चैत्यगृहात आजही हजारो वर्षांपूर्वी काढलेले रंगीत चित्रे त्यांच्या अस्तित्वासाठी झटत आहेत। 4 नंबरच्या लेणीमध्ये जाण्यासाठी असणारा छोटासा दगडातील कोरलेला जिना, त्या प्रवेशद्वारावरील द्वारपाल आणि त्या बाजूला असलेले गजलक्ष्मी शिल्पे आपली सुंदरता आजही टिकवून आहेत। विहारगृहे, चैतन्यगृहामधील स्तूप या लेण्यांमध्ये सौंदर्याची उधळण करत आहेत। मात्र दुर्दैवानं अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमध्ये पर्यटन पितळखोरे लेणीपर्यंत पोहोचतच नाहीत। त्यामुळे हे अत्यंत पुरातन असलेलं सौंदर्य दुर्लक्षित आहे। सर्व लेण्या पाहून आजच्या पद्धतीनं फोटो काढले, कारण आजकालच्या पर्यटनामध्ये मोबाईल आणि त्यामधील फोटो काढले नाहीत तर पर्यटन पूर्ण होतच नाही, म्हणून ती गोष्ट आता जीवनावश्यकच झाली आहे असं समजून आम्ही त्यात कुठलीही काटकसर केली नाही। सारं काही आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये सामावून पुन्हा आम्ही परतीची वाट धरली। सर्व सहकारी आपले वय, आपला हुद्दा सारं काही विसरून निसर्गाच्या सानिध्यात आम्ही एकमेकांच्या सुखदुःखांच्या गप्पा आणि चेष्टा मस्करी करत परतीच्या वाटेनं पुन्हा पाटणा देवी गाठलं। त्या ठिकाणी थंडगार पाणी श्री संजय साठे सर यांनी घेतलेल्या काकड्या, रेवड्या यांचा आस्वाद घेऊन आपापल्या गाड्यांवर स्वार होऊन परतीचा मार्ग धरून मागे जाणाऱ्या डोंगर रांगांकडे पाहत पुढील नियोजित मोहिमेची आखणी मनात करत चाळीसगाव गाठले। शब्दांकन दिलीप गणसिंग घोरपडे, चाळीसगाव।
अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.